जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 10वा आणि ओवी क्रमांक 83. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. मागच्या वेळेला मी बोलल्याप्रमाणे हा विभूती योग अध्याय आणि भगवंत स्वतःच्या विभूतींचं वर्णन सुरू करण्याच्या आधी जे काही थोडे प्रस्तावनापर श्लोक आपण म्हणूया ते श्लोक आपण बघतोय. मागच्याला आपण 78 ते 83 असा साधारण अभ्यास केला. 78 ते 82 या ज्या ओव्या होत्या त्या श्लोक क्रमांक 3 वरच्या होत्या, की जो मला जन्मरहित अनादी सर्व लोकांचा महान ईश्वर या पद्धतीने जो जाणतो तो संमोहरहित ज्ञानी होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. त्याचं वर्णन माऊलींनी ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ येर माणूसपण ते भांब लौकिक भाग अशी अप्रतिम ओवीमध्ये माऊलींनी त्याचं वर्णन केलं आहे त्या ज्ञानाचं, की त्याच्याकडे स्थूलदृष्टीने बघू नका. जरी तो मनुष्य देहात असला, देहाचे धर्म आपल्यासारखे दिसत असले तरी तो फार वेगळ्या अवस्थेमध्ये असतो. हे सगळं वर्णन केल्यानंतर पुढे 4थ्या आणि 5व्या श्लोकांचा गट आपल्यासमोर आलेला आहे, की ज्याचा आपण मागच्या अभ्यास करायला सुरुवात केली. बुद्धिर्ज्ञान बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यम दम शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चा भयमेव च. आणि पुढचा अहिंसा समता तुष्टिस्तपोदानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधाः. आता आपण मागच्याला बोलल्याप्रमाणे इथेही या 2 श्लोकांचं गट करण्याचं कारण असं आहे की विषय एकच आहे पहिली गोष्ट, आणि विशेषतः इथे साधारण 20 भावांची यादी दिलेली आहे. आणि यादी देऊन मग शेवटी भगवंत म्हणतात की भवंती भावा भूताना मत्त एव पृथक विधाः, की प्राण्यांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे कारणांसह कार्यविशेष माझ्यापासून झाले आहेत. आता कारणांसह कार्यविशेष, आता हे थोडं कठीण रचना झाली, शास्त्रीय मांडणी झाली, त्याचा आपण विचार करणारच आहोत. पण तत्पूर्वी कोणते भाव भगवंतांनी सांगितले. तर आपलं नेहमीच्या अभ्यासाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे भाव तरी का सांगितले, सगळ्या गोष्टी नीट समजल्या पाहिजे आपल्याला की विषय काय सुरू आहे. तर प्रामुख्याने विषय हा सुरू आहे की भगवंत काय म्हणाले आधीच्या श्लोकामध्ये, की जो मला जन्मरहित अनादी आणि लोकमहेश्वरम या स्वरूपात जाणतो. त्यामुळे भगवंत सर्व लोकांचा महेश्वर आहेत. महेश्वर खूप वेळा आपण ऐकलं असतं आपल्या सर्वांच्या हृदयात परमेश्वर आहे, आपण सांगतही असतो लोकांना. मला समजो का न समजो पण लोकांना मात्र मी निश्चित सांगतो. पण म्हणजे नेमकं काय, त्याची अभिव्यक्ती कशी होते, तर किती छोट्या छोट्या गोष्टींमधनं विचार केला, एक साधनाभिमुख परमार्थ या दृष्टीने जर विचार केला तर किती छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा परमेश्वराचं स्मरण खरं व्हायला हवं मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या पातळीवरती, शुद्ध मराठीत डेली लाईफ. याचं कारण आहे इथे जे भाव दिलेले आहेत
ज्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली मागच्या वेळेला, हे अगदी स्वाभाविक आहेत. आणि मागच्याला आपण बोललो होतो की केवळ मनुष्यच नव्हे तर मनुष्य तर प्राण्यांमध्ये सुद्धा हे भाव आहेत. फक्त ते व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. आणि ती का आहे पद्धत वेगळी, तेच सांगणारं ते शेवटचं चरण मी मगाशी म्हणालेलो. भवन्ति भावाभूताना मत्त एव पृथक विधाः विविध. व्यक्त फार विविध पद्धतीने होतात आणि इतक्या विविध पद्धतीने होतात की आपल्याला समजतही नाही की ते भाव तिथे मुळाशी ते भाव आहेत. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर क्षमा. मागच्याला आपण केला होता विचार. आता एक एकदम टोकाचं उदाहरण घेऊया. आता वाघ आहे, सिंहासारखे हिंस्र पशु आहे. काय संबंध आहे क्षमेशी? करा बरं विचार. पण जर सूक्ष्म विचार केला ना आपण, तर आहे. कारण तो वाघ म्हणा, तो सिंह म्हणा किंवा कुठलं हिंस्र पशु म्हणा, त्याला भूक लागली तरच तो प्राणी मारून खातो. आपल्यासारखे डबे भरून ठेवत नाही. गमतीचा विषय. पण मुद्दा असा की भूक लागल्यानंतर खावं हा धर्म आहे शरीराचा. आणि त्या देहासाठी तेच अन्न निर्माण केलेलं आहे. पण तो काय म्हणूया मनोरंजन म्हणून, आता मला करमत नाही चला दोन चार प्राणीच मारतो, असं तो करतो का? नाही. म्हणजे मग ही क्षमा नाही का त्याच्या ठिकाणी व्यक्त होणारी त्याच्या पद्धतीने? काय आहे, आपल्याला अनुभव येतात ते वेगळे येतात, पण भाव तोच व्यक्त होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्याने मला समजा प्रेमाने कुरवाळलं, आपल्याला छान वाटतं की नाही? छानच वाटतं. छान मऊ तो स्पर्श असतो, प्रेमाचा स्पर्श असतो. पण माझ्या घरी एक कुत्रा आहे. तो कुत्रासुद्धा मला प्रेमाने कुरवाळतोच. पण त्याच्या कुरवाळण्यापासून मी थोडा सावध राहतो का? कारण त्याची ती नखं, त्याचा पायाचा तो खडबडीतपणा, म्हणजे कधी कधी त्याचं ते प्रेम नको वाटतं का? कारण माझ्या अंगावर ओरखड येतात ना. पण तो प्रेमच करत असतो. आलं लक्षात मी काय सांगतोय? भाव कसा प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी आहे, तोच भाव आहे. फक्त ती व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. हा विषय आपला सुरू आहे. असं छान समजून घेतलं की मग नाही तर काय, बुद्धिर्ज्ञानम संमोह क्षमा सत्यम दम शम झाली यादी सुरू झाली. बुद्धिज्ञान असंमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख उत्पत्ती नाश भय अभय संपलं. आता हे यातले एकही शब्द असा नाही की जो आपल्याला माहिती नाही आहे. पण म्हणजे काय ते नका विचारू. म्हणून आपण हे असं छान या पद्धतीने समजून घेतोय की हे भाव भगवंत का वर्णन करतात आहेत. तर हे सर्व भाव जे अगदी स्वाभाविक म्हणूया आपण, प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये त्याच्या त्याच्या पद्धतीने जे व्यक्त होतात ते मूळ ईश्वरापासूनच आलेले असतात. त्या भावांचा आपण विचार करतोय. मला वाटतं एवढं पुरेसं आहे उजळणी थोडासा विषयात नीट छान प्रवेश होण्यासाठी. आणि मागच्याला आपण 83 क्रमांकाच्या ओवीचा विचार केला होता. त्यात बुद्धी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, असंमोह म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय समजून घेतलं होतं. कारण पुन्हा काय आहेत हे सगळे भाव आहेत. बुद्धी सूक्ष्म पदार्थांना जाणणारी जी एक शक्ती आपल्यामध्ये आहे अंतःकरणात, जी इंद्रिय गोचर गोष्टी नाहीत असं सगळं आपण बोललो होतो. ज्ञानाबद्दल निरवधी ज्ञान, जे निरवधी अमर्याद, स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. असंमोह आपल्याला माहिती आहे, मोह न होणं, कर्तव्य कर्तव्याच्यात गोंधळ न होणं. क्षमा छान आहे, ते असंमोह आणि क्षमा लागोपाठच आलेले आहेत. बरं झालं. कारण क्षमेचं वर्णन आपण फार ऐकलं काय, आकृष्टस्य ताडितस्य वा
अविकृत चित्तता. त्यातला अविकृत चित्तता हा शब्द शिकलो आपण मागच्या वेळेला, की कोणी कितीही निंदा आपली केली असली, प्रत्यक्ष जरी त्रास देत असले, तरी चित्तामध्ये विकार उत्पन्न न होणं. आता हे ज्ञानाचं लक्षण आहे. पण म्हणून मी मगाशी म्हणालो की असंमोह, कर्तव्य आणि अकर्तव्य, आणि हे क्षमा ठेवा बरं समोरासमोर, आजूबाजूला, जक्स्टॅपोज विथ इच अदर. आता मला साधं गणित करा, आपण हे विसरूनच जातो. हे तत्वज्ञान कोण कोणाला आणि कुठे सांगताय, करा विचार. ते विसरून कसं चालेल आपल्याला? मला वाटतं या तिन्ही प्रश्नांची उत्तर माहिती आहेत आपल्याला, सांगण्याची आवश्यकता नाही. मजद्या युद्धभूमीवरती भगवान अर्जुनाला युद्धाला उभं करण्यासाठी तत्वज्ञान सांगत असतील, तर क्षमेचे विपरीत अर्थ काढून चालेल का? की जे काढले गेलेले आहेत हजारो वर्षांमध्ये भारताच्या इतिहासात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही फार मोठ्या नेत्यांनी चुकीचे अर्थ काढलेले आहेत, ज्याचे परिणाम आजतागायत आपण भोगतो आहोत. क्षमा असणं अगदीच योग्य आहे, नव्हे तो भावच म्हटलेला इथे. पण ते वैयक्तिक पातळीवरती ठीक आहे. पण ह्या तत्वज्ञानाची मला जेव्हा नशा चढते, तेव्हा मग मी राष्ट्राच्या पातळीवरती भयानक नुकसान करून बसतो राष्ट्राचं. आणि मला हे समजत नाही की हे ज्या भगवंतांनी सांगितलं तेच भगवंत तस्माद युज्यस्व म्हणून अर्जुनाला सांगतात आहे का? कारण अर्जुनाचं ते कर्तव्य आहे. मग तुम्ही त्या खुर्चीत बसले असाल राजकारणी म्हणून, तुमचं कर्तव्य नाही आहे ते? देशाचं संरक्षण करणं, क्षमेचे चुकीचे अर्थ न लावणं. थोडं विषयांतर करून बोललो, पण जाणीवपूर्वक बोलतोय की असे चुकीचे अर्थ नको व्हायला. पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ताच्यात गोंधळ नसावा. मुद्दा, कारण क्षमेची व्याख्या तर आपण खूप छान शिकलो मागच्या वेळेला, अगदी शास्त्रीय व्याख्या. पण ती वापरताना चुकीचे अर्थ लावायचे नाही. कर्तव्य काय अकर्तव्य काय याच्यात गोंधळ होणे अपेक्षित नाही. आणि म्हणून मी म्हणालो असंमोह आणि क्षमा हे लागोपाठ शब्द आले, फार बरं झालं. चुकीचा अर्थ क्षमेचा लावणं हा झालेला मोहच आहे बुद्धीला. आणि सत्य, त्याचे अर्थ आपण छान मागच्याला समजून घेतला की यथा दृष्टस्य यथा श्रुतस्य च आत्मानुभवस्य परबुद्धी संक्रांतये तथा एव उच्चार्यमाणा वाक. वाक म्हणजे वाचा. मला जसं अनुभवाला आलं असेल, मला जसं दिसलं असेल, मला जसं कळलं असेल, तसं दुसऱ्याला सांगणे. तसंच्या तसं, विदाऊट मॅनिप्युलेशन, शुद्ध मराठीत. मला सोयीचं होईल अशा पद्धतीने सांगणं. चहाड्या करणं, लावालावी करणं, याला सत्य बोलणं म्हणत नाहीत. असो. इथपर्यंत आपला अभ्यास आला होता. पुढे जाऊया. ओवी क्रमांक 84. मग शमदम दोन्ही, कारण श्लोकामध्ये आलेलं आहे, बुद्धी झाली, ज्ञान झालं, संमोह असंमोह झाला, क्षमा सत्य झालं, पुढे दम शम. त्यामुळे मग शमदम दोन्ही. सुखदुःख वर्तत जनी, अर्जुना भावाभाव मानी, भावाची माझी. माऊलीने वर्णन केलंय की मग पुढचे भाव कोणते, तर शम. शम म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता सगळ्यांना पाठच झाली असेल आत्तापर्यंत व्याख्या, मला वाटतं की अंतःकरण प्रवृत्तीला विषयांपासून परावृत्त करणे, याला क्षमा म्हणतात. विषयांपासून परावृत्त करणे हीच खरं क्षमाची व्याख्या आहे. आणि अंतःकरणाला केलं की शम म्हणतात, इंद्रियांना परावृत्त केलं की त्याला दम म्हणतात. दॅट इज अ कॉमन एलिमेंट. शम या संस्कृत शब्दाची ती व्याख्याच आहे, विषयांपासून परावृत्त करणे. त्यामुळे दम पुढे आलेलंच आहे. बाह्य इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणे, हे दोन्ही भावच आहेत. पुढे सुख. आता सुखाची किती सुंदर व्याख्या दिली आहे पाहिजे. सुख म्हणजे धर्माचे फल. धर्माचं पालन केल्याने जे प्राप्त होतं,
आयुर्वेदामध्ये सुद्धा एक सुंदर श्लोक येतो. कोणता? सुखार्था सर्वभूताना मता सर्व प्रवृत्तय सुखम च न विना धर्मात तस्मात धर्मो परो भवेत, असं वाग्भटाचार्य म्हणतात आहेत. तस्मात धर्मो परो भवेत. सुखम चन विना धर्मात. सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे, सगळ्यांना सुख हवं आहे, प्रत्येक प्राण्याला सुख हवं आहे आपापल्या पद्धतीने. पण ज्यांना धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय हे कळत नाही, त्यांना चतुष्पाद म्हणजे चार पायाचे असं म्हणतात. मी हसलो कशासाठी? कळलं असेल तुम्हाला. हे न कळणारे दोन पायाचे पण प्राणी अनेक जगामध्ये आहेत. मी त्याच्यात नसावं एवढंच फक्त सांगणं सुरू आहे. काय उपदेश करतात आहे वाग्भट, आचार्य वाग्भट आपल्याला आयुर्वेदामध्ये, की सुखाची इच्छा सर्व भूतांना आहे, मग त्याच्यासाठी काय करा? धर्माचं पालन करा. तेच इथे सांगितलंय. धर्माचं फल सुख हवंय ना तुम्हाला, अंतिमतः परिणाम त्याचा कशात होतो? तो सुखात होतो. ते पालन करत असताना कष्ट होत असतील कदाचित, पण अंतिमतः फळ आणि पालन न करण्यामध्ये सुरुवातीला सुख जाणवतही असेल. आळसातलं सुख उदाहरणार्थ असतं ना सुख आळसामध्ये, निद्रेमध्ये. पण परिणाम, अंतिम परिणाम दुःखामध्ये होतो अधर्म असेल तर. आणि म्हणून धर्माचे फल सुख. अनुकूल ज्ञानाचा विषय सांगण्याची आवश्यकता नाही, अनुकूल विषयाची प्राप्ती झाली सगळ्यांना सुख होतं. इष्ट वस्तूचा संयोग तेच सुरू आहे. मला हवी असलेली वस्तू मला मिळाली म्हणजे संयोग झाला, सुख झालं. जी गोष्ट मला आवडत नाही त्या अनिष्ट वस्तूंचा वियोग झाला तरी सुख आहे. आणि ज्याची इच्छा दुसऱ्या विषयांच्या इच्छेच्या अधीन नाही त्याला सुख म्हणतात. ही अंतिम व्याख्या झाली सुखाची, ज्याला सुखरूपता असं म्हणतात, ज्याला आनंद असा दुसरा छान शब्द आहे. पण इथे भाव जो आहे तो सुखाचा भाव आहे, कारण हा भाव निर्माण होतो की नाही माझ्या अंतःकरणात? होतो, आपल्या सर्वांच्याच होतो. सुख आणि दुःख तर काय आपले कायमचे सोबती आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याचीच आवश्यकता नाही. पण ते छान अम, काय म्हणूया, यादी दिली आहे की कशा कशामुळे सुख निर्माण होतं. पुढे म्हटलंय दुःख. दुःखाचं अगदी याच्या उलट सगळं, अधर्माचं फल दुःख. आपण मगाशीच बोललो, अधर्माचं पालन तुम्ही केलं म्हणून एक सुंदर वचन सगळ्यांना पाठ असलेलं, धर्मो रक्षति रक्षिता. धर्मो रक्षति, धर्म रक्षति रक्षिता. जो धर्माचं पालन करतो त्याचं रक्षण धर्म करतो, कारण धर्माचं ते देणंच आहे. म्हणजे धर्म कशासाठी सांगितला आहे? तर माझ्या हितासाठी धर्म सांगितलेला आहे. आणि मी जेव्हा माझ्या बुद्धीने काहीतरी विचार करतो, काहीतरी चार गोष्टी अर्धवट कुठेतरी ऐकतो. कालच अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये विचार झालेला आहे तो. अर्धवट ज्ञान म्हणजे हाफ बेक्ड नॉलेज, किंवा एखाद्या विषयाचं अल्प ज्ञान, किंवा सगळ्यात वाईट चुकीचं काढलेला अर्थ, रॉंग इंटरप्रिटेशन. आणि म्हणून आज धर्माचं पालन करण्याकडे प्रवृत्ती नाही आहे लोकांची. धर्म नकोसा वाटतो, धर्माचं बंधन वाटतं इत्यादी. आणि सारखं धर्माचं महात्म्य आपल्यासमोर या ना त्या रूपामध्ये येत आहे, तरीही मी त्याच्यातून शिकायला तयार नाही. म्हणून इथे दुःख असं म्हटलेलं आहे अधर्माचं फल. प्रतिकूल ज्ञानाचा विषय स्वाभाविकच आहे. प्रतिकूल एखादी गोष्ट प्राप्त झाली दुःख, अनिष्टचा संयोग झाला दुःख, इष्टवियोग दुःख, आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक असे त्रिविध ज्याचे स्वरूप आहे त्याला दुःख म्हणतात. आणि ही सुखदुःखे व्यवहारात असतात, म्हणून याला भाव म्हणतात. कारण भाव, अजून छान भाव हा शब्द समजून घ्यायचा असेल तर भाव म्हणजे असणे. साध्या भाषेत अभाव कळतो की नाही आपल्याला? एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, बस त्याच्या उलट केलं की समजायला सोपं जातं. भाव, भाव म्हणजे असणे. असणे म्हणजे अस्ति.
हे जे आहेत हे सगळे काय आहेत? आता अनेक गोष्टी मी डोळे आपल्या डोळे उघडे आहेत, अनेक गोष्टी आपल्याला दिसतात आहेत. त्यांना भावच आहे, अस्तित्वच आहे. पण हे जे सांगणं सुरू आहे हे अंतःकरणात निर्माण होणारे भाव आहेत. इथे भाव या शब्दाचा अर्थ थोडा बदलला अर्थातच. पण मुळात सांगणं तेच सुरू आहे. ते भाव आहेत म्हणजे ते आहेत, त्यांना अस्तित्व आहे, ते आहे या दृष्टीने. आणि म्हणून पुढचंच आहे भाव, ज्याला म्हटलंय उत्पत्ती किंवा पदार्थाची सत्ता. पुढचा जो भाव घेतलेला आहे त्याचं नावच भाव आहे. इथे मात्र भावाचा अर्थ उत्पत्ती असा आहे, किंवा पदार्थाची सत्ता. हा सत्ता छान शब्द आहे, कारण सत्ता म्हणजे अस्तित्व, मी जसं म्हणालो एका दृष्टीने. आणि व्यावहारिक सत्ता आहे या सर्व भावांना, म्हणून त्यांना भाव म्हणतात. पुढे म्हटलंय अभाव. कारण ओवी काय होती? मग शमदमधुनी सुख दुःख वर्तत जनी, अर्जुना भावाभाव मानी, भावाची माझी, अशी पूर्ण ओवी आहे. तर भावाचा विचार झाला. अभावाबद्दल बोलतात आहे की अभावाचा अर्थ आहे लय होणे किंवा जन्मापूर्वी नसणे. आता अभावाचे प्रकार दिले तिथे. त्यातला पहिला प्रकार आहे लय होणे किंवा जन्मापूर्वी नसणे. आपण सर्वजण जन्म आपला होण्याच्या पूर्वी नव्हतो, साध्या भाषेत. दुसरं, नाशानंतर नसणे. आपण सर्वजण काही वर्षांनी नसणार आहे. तिसरं आहे कोणत्याही देशकालात नसणे. कोणत्याही देशकालात नसणे याचा अर्थ कधीही नसणे, साध्या भाषेमध्ये. ते कुठल्याच देशात नाही, कुठल्याही कालात नाही, म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं आहे कधीच नसणे, त्याला अस्तित्वच नाही. आणि चौथं, एकाच्या स्वरूपाहून दुसऱ्याचे स्वरूप भिन्न असणे. असा चतुर्विध अभाव उत्पन्न होत असल्यामुळे यालाही भावच म्हणतात. किती छान विचार आहे पहा. कारण लय होणे किंवा जन्मापूर्वी नसणे याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्राग भाव असं म्हणतात. प्राक संस्कृत शब्द आहे. संधी होऊन त्याचा प्राग, कचा ग होतो, प्रागभाव. किंवा प्राक शब्द वेगळा म्हटलं तर प्राक भाव. प्रागभाव याचा अर्थ इथे जे दिलं आहे ते उत्पत्तीपूर्वी नसणे. प्राक म्हणजे पूर्विक संस्कृतमध्ये. मग तो अभावाचा एक प्रकार आहे. दुसरं आपण पाहिलं नाशानंतर नसणं, त्याला प्रध्वंसा भाव म्हणतात. प्रध्वंसा भाव म्हणजे प्रध्वंस अभाव, अभाव शब्द आहे त्याच्यामध्ये. तसंच प्रागभावातही अभाव शब्द आहे. कोणत्याही देशकालात नसणे याला अत्यंताभाव म्हणतात, की जी गोष्ट कधीच अस्तित्वातच नसते. अनेक त्याची उदाहरणं देता येतील, आत्ता नको, सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि एकाच्या स्वरूपाहून दुसऱ्याचे स्वरूप भिन्न असणे म्हणजे त्याला अन्योन्य भाव. स्वरूप भिन्न म्हणा, किंवा आता उदाहरणार्थ मी इथे अमेरिकेत बसलो आहे म्हणजे मी भारतात नाही आहे, म्हणजे माझा भारतात अभाव आहे. कसा विचार करतं पहा वेदांतशास्त्र. किती सूक्ष्म विचार असतो साध्या साध्या गोष्टींमध्ये. त्यामुळे अभाव म्हणजे नसणे, आणि त्या नसण्याचे चार प्रकार सांगितले थोडक्यात इथे. आणि हे अभाव उत्पन्न होतात, होतात की नाही? मी जन्माला येण्यापूर्वी नसणे हा अभाव उत्पन्न झालेला आहे. मी नाश पावल्यानंतर नसणे हा अभाव उत्पन्न, माझा अभाव असणे म्हणजे अभाव उत्पन्न होणे, मग या दृष्टीने तो भावच आहे, हे सांगणं चाललेलं आहे. किती छान विचार आहे बा. त्यामुळे यालाही भाव असंच म्हणतात. आणि म्हणून म्हणतात शेवटी की अर्जुना, भाव आणि अभाव हे दोन्ही भावामध्येच अंतर्गत आहे. किती म्हणजे सूक्ष्म विचार आहे पुन्हा. कारण स्थूलदृष्टीने विचार केला तर हे विरुद्धार्थी शब्द झाले खरं एकमेकाच्या, भाव आणि अभाव. पण भाव आणि अभाव दोन्हीचा भावातच समावेश कसा होतो हे छान आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. कारण अभावही शेवटी उत्पन्न होतो, आणि तो या चार पद्धतीने उत्पन्न होतो, जे आपण चार प्रकार आता बघितलेत.
पुढे 85 क्रमांकाची ओवी. पै भय आणि निर्भयता. आता पुढची यादी. कारण सुखम दुःखम भवो भावो या श्लोकामध्ये उरलेले शब्द आहेत भयम च अभयम एव च. म्हणून पै भय आणि निर्भयता. आणि आता पुढच्या श्लोकाला सुरुवात झाली. अहिंसा समता तुष्टीस्तपो दानम यशो यशः. त्यातली काही घेतल्या तिकडे की पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पांडुसुता, ओळख तू. 85 क्रमांकाची होईल. आता भय. पुन्हा बरंच बोलणं झालेलं आहे. आपण काय बघतोय पुन्हा एकदा? भाव बघतो आहे आपल्या अंतःकरणातले. त्यातला भय नावाचा एक भाव आहे ज्याची आपल्या सर्वांना अतिशय चांगली ओळख आहे. भय कोणत्याही प्रकारच्या हानीची व मृत्यूची कारणे पाहून मन त्रस्त होणे. भयाची नेमकी आणि नेटकी व्याख्या केलेली आहे. त्यातला जो मन त्रस्त होणे हा जो भाव आहे ना, त्याला भय म्हणतात. एका विशिष्ट पद्धतीने मन त्रस्त होतं किंवा जेव्हा भय उत्पन्न होतं. मग ते भय कशाचंही असेल, कोणाचंही असेल, अंतिम भय मृत्यूचं आहे. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. समर्थ पहा कसे मनाचे श्लोक किती सूक्ष्म आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. का नसणार? कारण इथे तेच वर्णन सुरू आहे. कारण भगवंत म्हणतात रे माझ्याच विभूतीच आहेत, माझ्यापासूनच तर ते निर्माण होतात. हे सर्व भाव प्राण्यांच्या अंतःकरणात माझ्यापासून निर्माण होतात. मी त्याचं कारण हे सांगणं चाललं आहे. म्हणून तर मी काय आहे? लोकांचा महेश्वर आहे, सर्व जीवांचा महेश्वर आहे. त्यामुळे भय म्हणजे ते या पद्धतीने हानी किंवा मृत्यूची शक्यता जरी निर्माण झाली तरी मन त्रस्त होतं. झाल्यानंतर तो होतच. त्याला म्हणतात भय. आणि या भयाचा अभाव म्हणजे निर्भयता. भयातीत ते संत आनंद पाहे. पुढचं मनाच्या श्लोकांमधलं पुढचं चरण आहे. भयातीत सुद्धा व्यक्ती आहेत. कोण आहेत? त्यांना संत असं म्हणतात. कारण द्वितीयाद्वै भयम भवती श्रुती आहे. तिथे दुसरा जो आहे तो सत्यच नसल्यामुळे आणि मुळात हा देहच आता मिथ्या ठरलेला असल्यामुळे, तसा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्यामुळे तोही जाण्याची वेळ आली तरी आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. असं परमार्थाचा उद्देश आहे. परमपूज्य काका म्हणतात तसं काय? सुखरूप होऊन सुखाने जगून वेळ आल्यानंतर हा देह आणि हे जग सुखाने सोडून देणे. संपलं, परमार्थ संपला. कारण हा उद्देश आहे. दॅट इज द गोल, नॉर्थ स्टार. त्याच्यासाठी सुरू आहे सगळं. निर्भयता, भयाचा अभाव. सोपा आहे समजायला. अहिंसा, आलं मगाशीच आहे. क्षमेचंच दुसरं रूप अहिंसा. कोणत्याही प्राण्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकाराने कोणत्याही कारणास्तव काया वाचा मनाने पीडा न देणे, हे शिकवणारा आपला धर्म. आणि याच्या विरुद्ध गोष्टी शिकवणारे अनेक धर्म. त्यांना धर्म म्हणावा का प्रश्नच आहे. आणि म्हणून असे जे आततायी असतात त्यांना संपवणे हीच त्यांच्यावरती केलेली कृपा असते, त्यांना दाखवलेली क्षमा असते. हेच भगवंतानी अर्जुनाला युद्धाला उभं करून शिकवलेलं आहे आपल्याला. पुन्हा पुन्हा मी वारंवार उल्लेख करतो आहे. कदाचित काल 28 मे सावरकरांचा जन्मदिवस आहे, निमित्ताने मला सारखी याची आठवण होत असेल. कारण त्या महान राष्ट्रभक्तांनी अनेक वेळेला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला भारतीयांना. आणि असं जर नसतं तर आपल्या सर्व देवतांच्या हाती शस्त्र असती का? तुम्ही मला सांगा. साधा विचार आहे. मुद्दा अहिंसा. वैयक्तिक पातळीवरती सगळं ठीक, पण जेव्हा माझ्यावर काही जबाबदारी असते, कर्तव्य असतं, राष्ट्राची धुरा माझ्या खांद्यावर असते, तेव्हा हिंसा थांबवण्यासाठी केलेली हिंसा ही अहिंसाच आहे. सावरकरांचीच व्याख्या आहे. काय चुकलं?
कारण त्यांना थांबवलं नाही तर ते अजून जास्त हिंसाच करणार आहेत. मला त्यांच्याबद्दल द्वेष आहे म्हणून नाही मारायचं आहे. हेच निर्वैरच सर्वभूतेषु भगवंत सांगतात आहे अर्जुनाला. नाही समजलं. मोठ्या मोठ्या लोकांना रोज भगवद्गीता वाचून समजली नाही. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. पुन्हा अहिंसा आल्यामुळे थोडंसं अजून जास्त बोललो. समता. समता व्याख्या दिली आहे. सुखदुःख आपल्यासमोर अनेक द्वंद्व ठेवलेली आहेत. सुखदुःख, लाभहानी, जय अपजय, मान अपमान, निंदास्तुती, शत्रुमित्र या द्वंद्वांविषयी आणि जगात जेवढ्या विरुद्ध क्रिया, विरुद्ध पदार्थ आणि विरुद्ध प्राणी असतील त्या सर्वांविषयी रागद्वेष रहित चित्ताची अवस्था असणे याला म्हणतात समता. किंवा सर्वांभूती भगवत भाव असणे. शेवटी परिणाम एकच आहे. जे जे देखीजे भूत ते ते मानिजे भगवंत. परिणाम तोच होणार आहे. काय? समता चित्ताची. आणि याला समता असं म्हणतात. समचित्तता. हा समचित्तता आचार्य व्याख्या करतात आहेत समतेची. समचित्तता या कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये चित्ताची समता आपली बिघडते ना. अखंड चित्ताची समता आपली बिघडते. आणि म्हणून जे आज आपल्याला समाधानच लाभत नाही की खरं असं म्हणतात की आपली पिढी एका दृष्टीने खूप भाग्यवान आहे. कारण आज आपल्या पिढीला जितकी विज्ञानाने सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे तितकी आजतागायत कुठल्याही पिढीला मिळालेली नाहीत. मला वाटतं हे सर्व मान्य असावं. पण समाधान, समता, शांती, तृप्ती काय आहे हे विज्ञानाचे विषयच नाही आहेत ना. उलट असं वाटतं की पूर्वीच्या काळची पिढी जी होती ती जास्त समाधानी होती. कमी गोष्टी उपलब्ध असून सुद्धा आपल्या आईवडिलांचे आजी आजोबांचे दिवस आठवत असतील तर आठवा. जास्त समाधानी होते. खरं संसाधनं खूप कमी होती. काटकसरीत जीवन जगत होते. पण आपल्यापेक्षा जास्त समाधानी होते. परमार्थ तर लांबच राहिला. ते समता, चित्ताची अवस्था. आता त्याची कारणं काय वगैरे हा विषय नाही आत्ता. पण समता आपण समजून घेतोय. पुढे म्हणतात आहे तुष्टी. आता त्याचं एक कारण आलंय पुढे तुष्टी या निमित्ताने. यदृच्छेने जे भोग प्राप्त होतील तेवढेच पुरे आहेत असे वाटणे. त्या पिढीला वाटायचं. याचा अर्थ ती पिढी काही कष्ट करत नव्हती, प्रयत्न करत नव्हते, त्यांना काही महत्त्वाकांक्षा नव्हती असं नाही आहे. होतं. पण प्राप्त परिस्थितीत बऱ्यापैकी समाधानात होते. आज जीवनाचं ध्येयच पैसा, श्रीमंती, यश ह्याच्यातच मोजल्या जात असल्यामुळे खरं यश शब्द पुढेच येणार आहे. पण त्याची व्याख्या इतकी सुंदर दिलेली आहे त्याचा आपण विचार करणारच आहोत. पण आज ज्याला यश म्हणतात, सक्सेस शुद्ध मराठीत, त्यामुळे तुष्टी नाही. संतोष पर्याप्त बुद्धी लाभेशु. आचार्य बोलतात आहेत. अर्थ तोच आहे. संतोष कशामध्ये? पर्याप्त बुद्धी लाभेशु. जे काही मला लाभलेलं असेल. बरं गंमत अशी आहे, असं वाटू शकतं की तुष्टी समजा सारखा गुण मी कमावला तर मग काय माझ्या जीवनाचं कसं होईल. मग कशी मी म्हणालो तसं व्यवहारात मग मला काय काही यशविष मिळेल की नाही. आता विचार करा. साधं गणित आहे. ज्यांना हे तत्वज्ञान माहिती नाही किंवा जे हे तत्वज्ञान त्याच्यावर त्यांची श्रद्धा नाही, याप्रमाणे ते वागत नाही, त्यांना आहे का तुष्टी? नाही. कारण पुन्हा तेच आहे. प्रयत्न करणाऱ्याला कुठेच मर्यादा घातलेली नाही आहे. पण देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. समर्थ बोलतात दासबोधात. त्यामुळे
मला जे प्राप्त आहे ते माझ्या प्रारब्धानी मला मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये संतुष्ट असणं, हे तुम्ही या तत्त्वज्ञानावरती विश्वास ठेवा का नका ठेवू, अख्ख्या जगाला तेच करावं लागतं आहे. फक्त ते हे तत्त्वज्ञान न कळल्यामुळे दुःखी झालेले आहेत. आणि मला आज कळतं आहे, तर आपण तशी जीवनाची घडी आपल्या बसवून घ्यायची आहे. यत्न कसून करीन मी यश दे रामा, न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता. ते विसरलं की तुष्टी बिघडली म्हणून समजायचं. पुढे म्हणतात तप. आला तप, किती बोलावं. काय या गोष्टींवर फारसं बोलल्या जात नाही, कारण परमपूज्य काका जसं म्हणतात, कारण बोलणाऱ्यावरही जबाबदारी येते, ऐकणाऱ्यावरही येते, आणि जबाबदारी कोणालाच आवडत नाही. हे जर मी छान ब्रह्म ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, अखंड एक रस आहे, एकमेव अद्वितीय आहे. किती छान वाटतं ऐकायला. छानच वाटतं, कारण ते छानच आहे. पण पुढे काय, काका म्हणतात काही नाही, ते जसं आहे तसं आहे. ती माया जशी असायची तशी आहे, आणि गेले 30-40 वर्ष मी जसा असायचा तसाच आहे परमार्थ क्षेत्रामध्ये. मुसळखेरात. कशामुळे? हे इथे जे लिहिलं आहे तप. कारण तपच नाही आहे जीवनामध्ये. काय दिली आहे तपाची व्याख्या, वाचूया. शास्त्रीय मार्गाने, महत्वाचा शब्द, शास्त्रीय मार्गाने शरीर इंद्रिय यांचे शोषण करणे. शोषण करणे याचा अर्थ तापवणे असा त्याचा अर्थ होतो. मनाला तापवणे. तपामध्ये मनाला तापवणे हा भाव महत्वाचा आहे. आणि मनाला तापवण्यासाठी शरीराला कधी कधी तापवावं लागतं. म्हणून पुढे म्हटलंय मन आणि इंद्रिय यांची एकाग्रता करणे तपच आहे. भोगाचे सेवन न करणे. आता काही विशिष्ट आपण काही नियम घालून घेणं, बंधनं, एकादशी आहे. तर एकादशी जर मी करत असेन, मी चतुर्थी करत असेन, काही अजून कुठले उपवास, मी दत्त जयंतीचे 7 दिवस मी उपवास करत असेन, तर उपवास उपवासासारखे केले पाहिजे. माझा उपवास घरात काय पदार्थ केले आहे याच्यावर अवलंबून असेल. आलं असेल लक्षात. तर रामकृष्ण हरी, मला पुढे बोलण्याची आवश्यकता नाही. तर त्याला भोगाचे सेवन न करणे याच्यात मी चुकलो असा अर्थ होतो त्याचा. मी माझ्या सोयीनी उपवासाचा मी अर्थ लावायला लागलो. आणि स्वधर्म पालनाकरिता कष्ट सहन करणे याला तप असे म्हणतात. इंद्रिय संयम पूर्वकम शरीर पीडनम, ही व्याख्या आहे आचार्यांनी केलेली. इंद्रिय संयमपूर्वकम, इंद्रियांचा संयम. आणि हाच ज्याला तपश्चर्या म्हणतात. तपश्चर्या म्हटलं की फार काही घाबरण्याची गरज नाही आहे, कारण तपश्चर्या म्हणजे जंगलात जाऊन झाडाखाली बसून केलेली तपश्चर्या असते असं नव्हे. ती तर आहेच. ती ज्यांच्यासाठी सांगितली आहे ते करतातच आहे. प्रश्न माझा आहे, मी काय करतो आहे. मी आहे इथे संसारामध्ये. घर राहणार आहे, गाडी राहणार आहे, नोकरी असणार आहे, बायको मुलं संसार मित्र परिवार सगळं असणारच आहे. माझ्या या जीवनामध्ये मी तप कसं करू शकतो? तर साधं गणित आहे. मला धर्मानी जे धर्मपालन करणं म्हणजे तपच आहे. अगदी साध्या भाषेत धर्मपालन म्हणजे तप, संपला विषय. तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते जे सांगितलं आहे करायला, विधिते पाळीत निषेधाते गाळीत, तपच आहे. मला सद्गुरूंनी दिलेलं साधन, रोज नियमित, कुठलीही सबब न सांगता, कुठलीही अडचण न सांगता, नित्य नियमाने, एक वेळ मी जेवणार नाही पण माझी साधना केल्याशिवाय झोपणार नाही, असं जो म्हणतो तो तप करतो आहे. पुन्हा कालच आली ती, आठवली होती या निमित्ताने मला होई. पहिल्याच अध्यायातली या बहुतेक माऊली बोलते काय, म्हणून जाणतीनी गुरु भजीजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. दृष्टांत दिलेला आहे की झाड वाढण्यासाठी जसं मुळाला पाणी घालतो आपण, आपण पानांना आणि फुलांना आणि फळांना पाणी घालत बसतो का, नाही, मुळाला पाणी घालतो. तसं माझ्या परमार्थाच्या वृक्ष विकसित व्हावा असं वाटत असेल तर मुळांना पाणी घाला. मुळांना पाणी घाला म्हणजे काय, गुरुचं भजन करा. आणि गुरुचं भजन करा म्हणजे तरी काय, तर सद्गुरूंनी दिलेलं साधन अत्यंत निष्ठेने चालवा, याला म्हणायचं गुरुचं भजन.
गुरुचं भजन म्हणजे गुरुची आरती आणि त्याच्या नावांचा जप असा अर्थ नाही आहे त्याचा. सद्गुरूंनी मला दिलेलं साधन हे अत्यंत नियमाने, कष्टाने, निष्ठेने चालवणं ह्यालाही तपच असं म्हणतात. म्हणून ते स्वधर्म पालन म्हटलेलंच आहे. करतो का मी? प्रत्येकाने विचारावं. आपण सर्वजण पारमार्थिक आहोत. बहुतांश लोकांना सद्गुरूंची प्राप्ती आहे. करा, आपल्या जीवनाचा विचार करा. आणि असं तप माझ्या जीवनामध्ये नसताना मग परमार्थाच्या नुसत्या गप्पा करण्याला काहीच अर्थ नाही आहे. पुन्हा मला सारखी त्या पूज्य डोंगरे महाराजांची आठवण होते. मग त्यांनी म्हटलेलंच आहे, खुर्चीत बसून झालेले ज्ञानी खूप झालेत जगामध्ये आज. आणि सगळीकडे यूट्यूबपासून व्हॉट्सॲपपर्यंत ज्ञान वाटत फिरत आहे. थोडं 4 गोष्टी मला कळल्या, की मला सांगण्याची इतकी घाई होते, प्रचंड घाई. कधी एकदा सांगतो. आणि परमपूज्य मंदादांचं वाक्य आहे, अरे बोलण्यासाठी पहिले तप करावं लागतं. कारण परमार्थातलं बोलणं म्हणजे हे काही समाजातलं राजकारणातलं बोलणं नव्हे. तप करावं लागतं. आणि हे तप हा माझा भाव आहे. अर्जुना, ही सर्व माझी रूपे आहेत असे ओळख, असं इथे शेवटी म्हटलेलं आहे. त्यामुळे इंद्रिय संयम पूर्वकम शरीर पीडनम, विनाकारण शरीराला त्रास नाही द्यायचा आहे. पण मी जसं म्हणालो, शरीराला त्रास देणं हा हेतूच नाही आहे. मनाला त्रास, बरं मनाला त्रास देणं हाही खरं हेतू आहे का विचार केला तर? तर त्रास देणं हा हेतू नाही आहे, तो होतो. का? कारण माझ्या मनाला हे आवडत नाहीत ना या गोष्टी, म्हणून म्हणून त्रास होतो. त्याला त्रास देणं पुन्हा हा उद्देश नाही आहे. त्याला बंधनात ठेवणं, काही एक नियम लावून देणं. म्हणून किती वेळ करू हो नामस्मरण? 1 तास. मग 1 तास म्हणजे काय, असं घड्याळ लावून करायचं असतं का? नाही. 1 तास करा हे सांगण्यामागे कमीत कमी 1 तास तरी करा असं सांगणं सुरू आहे. खरं अखंड नामात राहणंच अपेक्षित आहे. पण त्याची सुरुवात 1 तास नामस्मरणाने होते. आणि त्याच्यातही पहिला प्रश्न लोक विचारतात, मग सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास केलं तर चालेल का? मी हे विनोदाने बोलत नाही. मला एकाने विचारलं होतं, 15-15 मिनिटं 4 वेळा केलं तर चालेल का? मी म्हणलं, हा बहुतेक दिवेकरचा शिष्य दिसतोय. विनोद कळला असेल तुम्हाला. एक डॉक्टर दीक्षित आहेत, एक दिवेकर आहेत. काय आहे, मी कसं फसवत जातो स्वतःला, समजतच नाही हे कशासाठी सांगितलेलं आहे. मग असं गणितीय पद्धतीने काम चालू होतं, जे व्यवहारात तेच परमार्थात. 1 तास करायला सांगितलं आहे, मग 15-15 मिनिटं किंवा 10-10 मिनिटाचे गट. 1 तास झालं की झालं, चेक. ह्याला तप म्हणत नाहीत. असो, पुढे जाऊ. ओवी क्रमांक 86. अगा दान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती भूताची या ठाई. पुढची यादी, की दान, यश आणि अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसतात ना अर्जुना, ते मजची पासूनी होती भूतांच्या ठाई जे दिसतात भाव. जो आपला मुख्य विषय सुरू आहे थोडक्यामध्ये. शेवटचे 3 आहेत आता, दान, यश आणि अपकीर्ती. दानाची व्याख्या, देशकाल आणि सत्पात्र पाहून श्रद्धेने यथाशक्ती धनादिक देणे. आहे त्याची व्याख्या पुढच्या अध्यायामध्ये तर स्पष्ट व्याख्याच केली आहे, सात्विक दान म्हणजे काय. तेव्हा जास्त विचार करूया. पण महत्त्वाचं इथे शिकण्यासारखं आहे, की देश, काल आणि सत्पात्र पाहून पहिली गोष्ट, कोणाला आणि मी कसं देतो आहे, तरच त्याला दान म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धेने आणि यथाशक्ती. दानाची व्याख्या आचार्य करतात आहे, यथाशक्ती समविभाग. समविभाग म्हणजे आपल्याकडे जे काही धन आपल्याला प्राप्त झालं असेल त्याचे योग्य विभाग करणं. आणि विभाग करणं याचा अर्थ योग्य ठिकाणी तो वाटा देणं. कशासाठी मी म्हणालो महत्त्वाचा शब्द, यथाशक्ती हा महत्त्वाचा शब्द आहे. कारण परमपूज्य काकांनी पण एका प्रवचनात असं म्हटलेलं आहे, की नाही तर काय होतं, कधी कधी खूप
समाजाचं किंवा राष्ट्राचं वगैरे असं काहीतरी एक काहीतरी डोक्यात नशा चढते आणि मनुष्य सगळं जे काय असेल ते देऊन टाकतो. आणि मुळामध्ये अंतःकरणात वैराग्य नसताना केलेली ही कृती असल्यामुळे नंतर त्याचा भयंकर पश्चात्ताप होतो. अशी लोक समाजात आहेत. कारण मग त्याची योग्य दखल गेली नाही. लोकांनी 10 वेळा त्यांना म्हटलं नाही, "अरे बापरे! तुमच्यासारखे त्यागी तुम्हीच." की त्याचाच त्रास व्हायला सुरुवात होते. का? कारण अंतःकरणात ते नाही आहे. पण काहीतरी नाव कमवण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या आवेशात येऊन काहीतरी दिल्या जातं. आणि विशेषतः प्रापंचिक माणसासाठी हे फार महत्त्वाचं आहे. यथाशक्ती दिलं तर पाहिजेच, प्रश्नच नाही, दिलंच पाहिजे. पण यथाशक्ती. आता यथाशक्ती म्हणजे किती? ते तुम्ही ठरवा. प्रामाणिकपणे ठरवा, की हां, एवढं आहे, एवढं मी दिलं, मी देऊ शकतो. जरूर द्यावं. नाहीतर परमपूज्य काका त्या प्रवचनात म्हणाल्यासारखं, मी इतकं देतो, की नंतर माझ्याच कुटुंबाला मागण्याची वेळ येते. याला आदर्श म्हणत नाही प्रापंचिकाचा. हेही न व्हावं. कुठेही टोकाला जायचं नाही, टोकाची भूमिका घ्यायची नाही, एवढाच उद्देश बोलण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढे येतोय शेवटचा. शेवटचे 2 येतात आहे आणि फार सुंदर व्याख्या त्याची केली आहे. मगाशी मी म्हणालो यश. आता यश म्हणजे शुद्ध मराठीत सक्सेस. सांगण्याची आवश्यकता आहे का खरं? आहे. कारण माझी व्याख्या आणि इथे केलेली व्याख्या याच्यात फार फरक आहे. इथे यशाला म्हटलं आहे धर्माच्या निमित्ताने प्रसिद्धी, धर्मनिमित्ता कीर्ती. आचार्यांनी विशेषण वापरलेलं आहे. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, पण कोणती कीर्ती? स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे धर्मनिमित्ता असं विशेषण आहे. कीर्तीसाठी धर्माचं पालन करायचं नाही आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, परमपूज्य काका नेहमी सांगतात. कीर्तीसाठी पालन नाही, तो एक काकांच्या शब्दात साईड इफेक्ट आहे. मी धर्माचं पालन केलं, लोक म्हणतील किती धार्मिक मनुष्य आहे किंवा यांच्याकडे ज्यांचं जीवन बघा, असं जीवन असावं, असं पवित्र जीवन असावं, जी काय मिळेल प्रसिद्धी कीर्ती, त्याच्यासाठी म्हणून धर्माचं पालन नाही आहे. तो त्याचा आपोआप होणारा एक परिणाम आहे. तो कदाचित होईल, कदाचित होणारही नाही. पुन्हा तेच आहे, मी त्याच्या करता करत असेल तर पुन्हा चुकलं. कारण परमपूज्य काका जसं म्हणतात तसं, मी धार्मिक आहे का मी ब्रह्म आहे? मी धार्मिक आहे, मी धार्मिक आहे. माझ्यासारखा धार्मिक मनुष्य तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. असं जेव्हा मी घोकतो तेव्हाही चुकलो. कारण मला मुळात घोकायचं काय आहे? अहम ब्रह्मास्मी. बरं, तेही घोकायचं म्हणजे प्रत्यक्ष घोकणं नव्हे, मनामध्ये अनुसंधान. पण पुढे ते सुद्धा सोडावं लागतं, तर तिथे मी धार्मिक आहे जपून कसं चालेल? पण म्हणून धार्मिक असू नये का? तर धार्मिक धर्माशिवाय तर चालतच नाही, तो तर पाया आहे हेच आपण पाहतोय. म्हणून धर्माच्या निमित्ताने मात्र जी प्रसिद्धी मिळते तिला यश म्हणतात. मगाशी पूज्य डोंगरे महाराजांचा उल्लेख केला, त्यांचं सुंदर वाक्य तुम्हाला सांगतो. देहभान जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्माची गरज आहे. काय शब्द वापरला त्यांनी? डोंगरे महाराज बोलतात आहेत, देहभान जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्माची गरज आहे. कोणाच्या मनामध्ये जर शंका असेल तर लिहून घ्या हे वाक्य. देहभान जो ज्ञानी असतो तो ठीक आहे. दगदाखिलाधिकारशेत ब्रह्मज्ञानाग्निना मुनी, सुरेश्वराचार्य बोलतात आहेत निष्कर्म सिद्धीमध्ये. दगदाखिलाधिकारशेत, त्यांचे अधिकार जळून दग्ध झालेले आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण त्यांच्या नावाने मी जेव्हा धर्माचं पालन करत नाही, जे अनुसरणीय आहेत त्यांना मी अनुकरणीय करतो, तेव्हा गडबड होते. कारण मी अजून देहभानात आहे ना. मी अजूनही जीवभावातच आहे. आणि मी गप्पा कोणाच्या करतो? ज्ञानी लोकांची उदाहरणं देतो. जे अपवाद आहेत त्यांची उदाहरणं देतो आणि मी जगाचं प्रबोधन करायला जातो. अत्यंत चुकीचं आहे. डोंगरे महाराज इथपर्यंत म्हणतात की प्रभू रामचंद्रांचा अवतार रावणाला मारण्यासाठी नाहीच. धर्म म्हणजे काय हे जगाला शिकवण्यासाठी आहे.
त्याच रामाचं नाम मी घेतो, श्रीराम जय राम जय जय राम, पण मला धर्म आवडत नाही. किती वेळा सांगायचं? किती चुकतं पहा आपलं. मग काय अर्थ आहे माझ्या नाम घेण्यामध्ये? कारण रामो विग्रहवान धर्म, रामो विग्रहवान धर्म. धर्माने जर मनुष्य आकार धारण केला तर तो कसा दिसेल? तर तो रामासारखा दिसेल, असा त्याचा अर्थ आहे दुसऱ्या भाषेत. ज्यांच्या जीवनाकडे बघून धर्माचे नियम लिहिले गेले ते प्रभू श्रीरामचंद्र आहेत. त्यांचं नाम मी घेतो. माझ्यावर किती मोठी जबाबदारी असेल धर्माच्या पालनाची. आणि त्या निमित्ताने जी प्रसिद्धी होते त्याला यश म्हटलं आहे. आणि पुढचं शेवटचं अपकीर्ती, अगदी त्याच्या विरुद्ध अधर्माच्या निमित्ताने लोकनिंदा स्वरूप प्रसिद्धी. हे जे सर्व भाव सर्व प्राण्यात दिसतात ते माझ्यापासून उत्पन्न होतात. महत्वाचा आपला विषय तो सुरू आहे. त्यामुळे हे भाव जे आपण सगळे बघितले, साधारण 20 एक भाव मी जसं म्हणालो, ते भावनाही लक्षात राहिले तरी बिघडत नाही. पण त्यातनं शिकायचं मला एवढंच आहे की हे जे एक स्वभाव विशेष किंवा या स्वाभाविक गोष्टी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी दिसतात, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. मगाशी आपण विचार केल्याप्रमाणे मनुष्यांमध्ये, मनुष्येतर प्राण्यांमध्ये त्याचं अधिष्ठान प्रत्यक्ष ईश्वर आहे. म्हणून तो महेश्वर आहे सर्व लोकांचा, हे सांगणं सुरू आहे. म्हणून सांगतात आहे पुन्हा 87 क्रमांकाच्या ओवीत की जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हेही वेगळाले मानी, एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. आता छान विषय आहे. याचं एक उत्तर आपल्या मनात कदाचित हा प्रश्न निर्माण झाला असेल हे सगळं ऐकताना, की ही जी भावांची यादी आहे त्यात काही भाव, जसं भय पण म्हटलंय ना, अभय पण म्हटलंय. आता भय कसं येईल? असे विरुद्धार्थी काही आहेत. तर त्याचं स्पष्टीकरण या ओवीत आहे आपल्या समोर, की जसे प्राणी भिन्न भिन्न आहेत तसेच हे वर सांगितलेले भावही भिन्न भिन्नच आहेत असे समज. त्यांपैकी काही एक भाव ते माझ्या विषयींच्या आस्तिक्य ज्ञानात निर्माण होतात. आता कोणते सांगण्याची आवश्यकता नाही. क्षमा आहे, धर्म आहे इत्यादी. ईश्वर आहे आणि तो शुभाशुभ कर्मांचे फल देणारा आहे असं ज्याची श्रद्धा आहे, उदाहरणार्थ त्याच्या ठिकाणी ते भाव निर्माण होतात. म्हणून तर आज नास्तिक लोकांची जी संख्या वाढली आहे, त्यामुळे धर्माला आज जे एक धर्म जो लयाला जातोय त्याचं कारण असते. कारण ईश्वरच ज्याला मान्य नाही तो धर्म काय मान्य करेल? म्हणून इथे म्हटलंय की ईश्वर आहे आणि तो शुभाशुभ कर्मांचे फल देणार आहे. हे भाव ईश्वराच्या आस्तिक्य ज्ञानात निर्माण होतात. आणि पुढे म्हटलंय काही एक भाव माझ्या अज्ञानात निर्माण होतात. कोणते? पुन्हा उदाहरण भय. का? कारण भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, पण भयातीत ते सर्व आनंद आहे. संत का निर्भय रूप आहेत? कारण त्यांना ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे म्हणून, दुसऱ्या भाषेत. आणि जिथे त्याचं अज्ञान आहे तिथे काय आहे? भय नावाचा भाव निर्माण होतो. आणि जी माणसे मला जाणत नाहीत, ईश्वरच नाही म्हणतात, जसं मगाशी म्हणालो आपण, म्हणजे नास्तिक, त्यांच्या त्या तामस ज्ञानात म्हणजेच अज्ञानात, अर्थात अज्ञानात, तामस ज्ञान म्हणजे अज्ञान, राजस तामस भाव उत्पन्न होतात. काय सांगणं सुरू आहे? शब्द बदला, तुम्ही तुम्ही अज्ञान म्हणा किंवा तुम्ही त्याला तामस ज्ञान म्हणा. समजते ना काय सांगणं चाललंय? विषय काय सुरू आहे? विषय हा सुरू आहे की हे जे भाव निर्माण होतात त्यातले, जी काही यादी आपण बघितली, त्यातले विरुद्धार्थी पण भाव काही सांगितले गेले. मग असं कसं? त्याचं स्पष्टीकरण देतात आहे की यातले काही भाव माझ्या ज्ञानात निर्माण होतात, तर काही भाव अज्ञानात निर्माण होतात. जसं ते शास्त्रामध्ये अध्यासाचे दोन प्रकार असतात बघा. एकाला कारणाध्यास म्हणतात आणि एकाला कार्याध्यास असं म्हणतात. कारणाध्यास म्हणजे काय? तर अज्ञानालाच कारणाध्यास म्हणतात. कारण जी सद्वस्तू आहे,
त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याच्यावर झालेला अज्ञानाचा अध्यास म्हणजे कारणाध्यास. कारण अज्ञान हे सुद्धा अध्यासच आहे ना. कारण अज्ञान जर सत्य असतं तर ते कधीच निवृत्त झालं नसतं. मग परमार्थशास्त्राला अर्थच उरला नसता. किती सुंदर मूलभूत विचार करतं बा वेदांतशास्त्र. तेही अध्यासिकच आहे. पण त्याचा अध्यास पहिले होतो सद्वस्तूवरती, म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. आणि या अधिष्ठानाविषयीचं जे अज्ञान, त्याच्यामुळे जगताचं ज्ञान निर्माण होतं, जगदाध्यास निर्माण होतो, म्हणून त्याला कार्याध्यास असं म्हणतात. जगताला कार्याध्यास आणि अज्ञानाला कारणाध्यास. हे मी उदाहरण म्हणून का सांगतोय? पण या दोन्हीचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे. त्याप्रमाणे हे भाव जरी असे विरुद्धार्थी दिसत असले तरी भगवंत म्हणतात आहे, अरे ते माझ्याचपासून निर्माण होतात. आणि समजावून सांगण्यासाठी माऊलींनी अतिशय सुंदर दृष्टांत पुढच्या ओवीत दिलाय 88 क्रमांकाच्या, की प्रकाश आणि कवडसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. की अरे प्रकाश आणि अंधार हे जसे सूर्यामुळेच असतात, आहे की नाही विरुद्धार्थी दोन गोष्टी, सूर्य म्हणजे प्रकाश आणि अंधार. पण अहो अंधार म्हणजे काय? म्हणजे काय? काही नाही, प्रकाशाचा अभाव. प्रकाश म्हणजे काय? प्रकाशाचा भाव. प्रकाश असणे. त्यामुळे थोडक्यात प्रकाश आणि अंधार हे दोन्हीला कारण काय आहे? तर सूर्य आहे. सूर्योदय कालात प्रकाश आहे, अस्तमान कालात अंधार दिसतो. पुढे 89 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, आणि माझे जाणणे नेणणे ते तव भूताची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाची या होणे विषम पडे. म्हणजे काय? माझे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही मनुष्याच्या दैवाच्या कृती आहेत. दैवाच्या कृती आहेत म्हणजे काय? माझ्याच कर्माची ती फलं आहेत. मनुष्याचे सुदैव असेल तर ज्ञान होते, दुर्दैव असेल तर होणार नाही. म्हणून सुदैव व दुर्दैव म्हणजे पुण्य आणि पाप यांच्या वैषम्यामुळे मनुष्यातील बुद्धी इत्यादी भावांची उत्पत्ती विषम पद्धतीने होणे अपरिहार्य आहे. म्हणून जिथे अर्जुन आहे तिथे दुर्योधनही आहे, जिथे बिभीषण आहे तिथे रावणही आहे. अभिव्यक्ती जसं मी मगाशी म्हणालो, त्या त्या प्राण्याच्या कर्मानुसारच होणार आहे. नाना विधा स्वकर्मानुरूपेण. नाना विधा, पृथक विधा त्या श्लोकातला शब्द आहे की नाही. पण महत्वाचं काय आहे? स्वकर्मानुरूपेण म्हणजे प्राण्यांच्या आपापल्या कर्मानुसार होणारी बुद्धी किंवा ही जी सगळी यादी आपण बघितली, ते भाव निर्माण होतात, व्यक्त होतात. भाव मात्र तेच आहे, अखंड सांगणं चाललेलं आहे. प्रकट मात्र ते विविध पद्धतीने होतात. आणि आपण तो विचार केला की मनुष्य तर प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा क्षमा, आता दम आणि आपण शमबद्दल बोललो, त्याच्यामध्ये इंद्रियांना आवरणं. उदाहरण देतो, पुन्हा माझ्या घरच्या कुत्र्याचंच देतो. कुत्रा आहे, 4 पायाचा प्राणी आहे. पण अनेकांना माहिती आहे, वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय तो जेवत नाही. म्हटल्याशिवाय म्हणजे म्हणतो आम्ही, कारण दुर्दैवाने त्याला वाणी नाही. वाणी मला दिली आहे, पण मला वाणी परमेश्वरांनी देऊन असं सुचवलंय की मी त्याचं नाम घ्यावं व फक्त भोजनकाळीच घ्यावं असं नव्हे. म्हणून तर संत म्हणतात ना, काय? मनुष्य तर प्राण्यांना वाणी नाही म्हणून ते नाम घेत नाही, आणि मनुष्याला वाणी आहे पण वेळ नाही म्हणून तो नाम घेत नाही. जाऊ द्या, माझा विषय तो नव्हता. विषय हा सुरू होता की आमच्या घरचा तो कुत्रा, आम्ही वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय जेवण करत नाही. ज्यांना माहिती आहे, जे त्या कुत्र्याला ओळखतात, त्यांनी हे पाहिलेलं आहे. पण सांगण्याचा माझा आत्ता उद्देश हा होता की त्याच्या अक्षरशः तोंडाला लाळ सुटते, आम्हाला दिसतं, पण तो थांबतो. कल्पना करा, कुत्र्यासारखा प्राणी ज्याच्यासाठी भोजन हे सर्वस्व आहे, पण त्याच्या ठिकाणी पण आहे की नाही
शम आणि दम. त्याच्यासाठी मला अचानक हे आठवलं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. मुद्दा, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे भाव आहेत, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. आणि हे सांगण्याचा माझा दुसरा उद्देश हा होता की संस्कार केले तर होतात, वळण लावलं तर कुत्राला सुद्धा लागू शकतं. मग आपल्या स्वतःला, माणसांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला लावता येणार नाही का? येऊ शकतं, लावलं तर. पुढे जाऊ. यापरी माझिया भावी, हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पांडुकुमरा. 90 क्रमांकाची ओवी आहे की याप्रमाणे अर्जुना, ही संपूर्ण जीवसृष्टी माझ्या बुद्ध्यादी भावात गुंतली आहे असे जाण. छान शब्द आहे, गुंतली असे जाणावी. माऊलींचा शब्द आहे की नाही? गुंतलेलो आपण सर्वजण, हे सर्व भाव आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहेत असं तू जाण. आणि प्रत्येक जीव या 20 भावांपैकी कोणत्या ना कोणत्या भावात सर्व काळ गुंतलेला असतो. आता समस्या पुन्हा तीच आहे की मी ज्याच्यात गुंतलो आहे त्याच्यातच मी इतका गुंततो की तो भाव ज्याच्यापासून निर्माण होतोय तो ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, याच्याकडे माझं लक्षच राहत नाही. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामो. लक्षात राहत नाही. मग काय लक्षात राहतं की भ्रांतासी कामो विषयावरी. अखंड दिवसभर विषयांमध्येच गुंतलेला राहतो आपण, त्या भावांच्या माध्यमातून. आणि शेवटी म्हणतात आहे 91 क्रमांकाची ओवी, नेहमीप्रमाणे पुढच्या श्लोकाची प्रस्तावना, की आता ये जे सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझं. म्हणजे आता हे 20 भाव सांगून झाले, अजून 11 मी तुला सांगतो असं भगवंत, म्हणजे भगवंत सांगणार आहेत 6व्या श्लोकात पुढच्या. म्हणून माऊलींनी इथे ओवी लिहिली. अर्थ आहे की आता या सृष्टीचे जे पालक आहेत, की ज्यांच्या अधीन राहून सर्व लोक व्यवहार करतात, ते आणखी 11 भाव. आणि भाव म्हणजे याचा अर्थ इथे कार्यविशेष मी तुला सांगतो. म्हणजे हे जे काय सांगणं सुरू आहे, तर कार्यविशेष सांगणं सुरू आहे. कार्यविशेष म्हणजे काय, तर ही जी अभिव्यक्ती होते आहे आपल्या अंतःकरणात असलेल्या ईश्वर परमात्म तत्वाची जी अभिव्यक्ती होते आहे, किंवा आत्तापर्यंत जे भाव झाले ते आपल्या, काय म्हणूया, एका स्वतंत्र जीवाचं वर्णन झालं, व्यष्टीचं वर्णन झालं. आता पुढचे जे 11 भाव येणार आहेत ते समष्टीचं वर्णन आहे, की या जगाची निर्मिती, या जगाचे पालक, ती कशी झाली, कोणी केली, कशी केली, इत्यादी. थोडक्यामध्ये जो विषय इथे येणार आहे, की जो अत्यंत सविस्तर स्वरूपामध्ये भागवतात आलेला आहे. पण सांगणं काय सुरू आहे, कार्यविशेष. तोही कार्यविशेषच आहे, की या सर्वांचं मूळ मी कसं आहे. मी काय आहे, लोकांचा महेश्वर आहे, मी अनादी आहे, मी जन्मरहित आहे. आणि अशाच पद्धतीने परमात्म्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं, तरच काय होतं, सर्व पापैही प्रमुच्यते. सर्व पापांपासून माझी सुटका होते. आणि पुन्हा एकदा स्मरण, सर्व पापांपासून सुटका म्हणजे काय, तर पाप करण्याची प्रवृत्तीच शिल्लक राहत नाही. त्याला म्हणायचं सर्व पापांपासून सुटका. बाकी ते संचित जळून भस्म होतं वगैरे, तो तर पैलू आहेच त्याचा. पण मुख्य, पाप करण्याची प्रवृत्ती शिल्लक राहत नाही. इथे 91 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला. पुढे 6वा श्लोक येणार आहे, पण त्याचा अभ्यास सुरू करण्या इतका वेळ आपल्याकडे नाही. आणि तसेही उरलेली 5 मिनटं आपण भजन सेवेसाठी राखून ठेवलेली असतात. मी आजकाल, तुमच्या लक्षात आलं असेल, एक 5-7 मिनटं मी आधी संपवतो. कारण माझ्या असं लक्षात आलं की 7:30 वाजले की लोक लगेच इतका वेळ शांतपणे ऐकत असलेले सोडून जातात. त्यांना 1-2 मिनिटाचं भजन आणि पसायदान, त्याच्यासाठी आयुष्यात वेळ कमी पडत असावा कदाचित, असं मला वाटल्यामुळे मी 5-7 मिनटं आधी संपवायला लागलो. पण असं लक्षात आलं की
ते संपवलं की तरीसुद्धा जातात. असं करू नका. आपल्या याचाच भाग आहे तो. माऊलींचंच पसायदान आहे. ती म्हणणं, ती प्रार्थना म्हणणं ही सुद्धा एक आपल्या सर्वांची एक सेवा आहे, आपली उपासना आहे. त्यामुळे शक्य असेल तर थांबा आणि म्यूटवरती म्हणा. एवढं आवाहन करतो आणि थांबतो. आजचं हे चिंतन गोपालकृष्ण ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.